नमस्कार, मी मंजिरी. एमव्हीटीव्हीच्या बातमीपत्रात आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत. बातम्यांना सुरुवात करण्यापूर्वी एक नजर टाकूया अर्थातच आजच्या हेडलाईन्सवर. तुर्भे येथील डम्पिंग ग्राउंड त्वरित बंद करण्याच्या मागणीसाठी तुर्भेवासियांनी घेतली आमदार मंदाताई म्हात्रे यांची भेट. नवी मुंबईतील धार्मिक स्थळांवरील कारवाई थांबवण्याबाबत नवी मुंबई मंदिर समितीने आमदार मंदाताईंना सोपवलं निवेदन. कर चुकवेगिरी विरोधात नवे आयकर विधेयक लोकसभेत झालं मंजूर. आणि मुंबईला वाचवण्यासाठी पालिका सज्ज. बुधवारी एकता नागरिक विकास संस्था यांनी आमदार मंदाताई म्हात्रे यांची तुर्भे येथील डम्पिंग ग्राउंड त्वरित बंद करण्याबाबत भेट घेतली आहे. डम्पिंग ग्राउंडमुळे त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतोय हे संबंधित अधिकारी, आयुक्त, महापौर यांना सांगितल्यानंतरही उपाययोजना न झाल्याने संबंधित संस्थेने आमदार मंदाताई म्हात्रे यांची भेट घेतली व यावर अधिवेशनात हा मुद्दा मांडणार असल्याचं आमदार मंदाताईंनी स्पष्ट केलेलं आहे. नवी मुंबईत सामान्यांच्या अडीअडचणी समस्या सोडवण्यासाठी आमदार मंदाताई म्हात्रे सदैव तत्पर असतात. याच त्यांच्या स्वभावामुळे सामान्यांचा मंदाताईंवर दृढ विश्वास आहे. त्याचीच प्रचिती बुधवारी देखील आली. आमदार मंदाताईंना एकता नागरिक विकास संस्था यांच्यातर्फे एक निवेदन देण्यात आलं. त्यांची मागणी होती की तुर्भे विभागातील डम्पिंग ग्राउंड त्वरित बंद करावं, कारण या डम्पिंग ग्राउंड सभोवताली वास्तव्य करणाऱ्या 2 ते 2.5 लाख रहिवाशांना त्वचा व श्वसन निगडीत गंभीर आजारांना सामोरं जावं लागतंय. त्यांनी या समस्येसाठी पालिका आयुक्त, महापौर, संबंधित अधिकारी यांच्याकडे निवेदन देऊनही उपयोग न झाल्याने सरतेशेवटी त्यांनी आमदार मंदाताईंसमोर ही समस्या मांडली. त्यांची ही समस्या जाणून येत्या अधिवेशनात ही समस्या मांडून ती सोडवणार असल्याचं आमदार मंदाताई म्हात्रे यांनी स्पष्ट केलं आहे. याबाबत तुर्भेवासियांनी आपल्या प्रतिक्रिया एमव्हीटीव्हीला दिल्या आहेत. बऱ्याच दिवसापासून डम्पिंगचा प्रश्न आम्ही हाती घेऊन डम्पिंग त्या ठिकाणाहून बंद करण्यासाठी आम्ही प्रयत्न केला. बऱ्याचशा ठिकाणी सरकारी दप्तरी, महापालिका, त्याच्यानंतर आरोग्यमंत्री यांना पत्रव्यवहार केला. त्याच्यातूनही आम्हाला काही निष्पन्न मिळालेलं नाही. आणि त्या ठिकाणी आमच्या इथं नवी मुंबईचं जर डम्पिंग होते त्यातून तळोजा आणि पनवेलचा सुद्धा त्या ठिकाणी कचरा आणून डंप केला जातो आहे. त्याच्यामुळं आमच्या इथल्या रोगराई भरपूर पसरलेली आहे. त्या ठिकाणी श्वास घ्यायला लोकांना त्रास होतो. चर्मरोगाचा त्या ठिकाणी प्रसार होत आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीला आळा बसावा म्हणून आम्ही त्या ठिकाणी डम्पिंग आमच्या इथनं हटवण्यासाठी आम्ही आमदार मॅडम मंदाताई म्हात्रेंकडे आलेलो आहे. त्यांना निवेदन आम्ही आता या ठिकाणी दिलेलं आहे. आणि त्यांनी आम्हाला असं सांगितलेलं आहे की आम्ही विधानसभेमध्ये सुद्धा तो प्रश्न उपस्थित करून तुमचा जो प्रश्न आहे तो आम्ही ताबडतोब मार्गी लावेन असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. मागील 8 ते 9 वर्षापासून हा डम्पिंगचा मुद्दा आम्ही उचलून धरलेला आहे. पालिका प्रशासनाला वेळोवेळी पत्रव्यवहार करून माननीय आयुक्त, त्यावेळी तत्काल आयुक्त होते वाघमारे साहेब, स्थायी समिती सभापती, सभागृह नेता, तिथे स्थानिक नगरसेवक यांनी दौरा केला असता वाघमारे साहेबांनी सांगितलं की येत्या 15 ते 20 दिवसामध्ये ही डम्पिंग आम्ही त्वरित हटवू असे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले, पण त्यांनी काही त्यांच्यासुद्धा काही फॉलोअप लागून केलेलं नाही. त्याच्यानंतर आम्ही स्थानिक नगरसेवकांना वेळोवेळी ह्या विषयावरती पत्रव्यवहार केला. त्यांच्या ऑफिसला आम्ही सर्व रहिवाशी मोर्चा घेऊन गेलो. नगरसेवकांनी सुद्धा आम्हाला काही समाधानकारक उत्तर दिले नाही. ते म्हणजे आम्ही प्रशासनामध्ये किंवा महापालिकेमध्ये सभागृहामध्ये हा मुद्दा उचलला. प्रशासन थंडावल्यासारखं आहे, व्यवस्थित प्रकारे काम करत नाही. त्याला मी काय करणार? मग जनतेला तुम्ही असं सोडून चालणार का? म्हणून तिथे स्थानिक नगरसेवक यांना सोबत आम्ही घेऊन आमची एक नागरिक विकास संस्था आहे, त्या संस्थेमार्फत माननीय आयुक्त महोदय असतील, त्याप्रमाणे आपले आरोग्यमंत्री पाटीलसाहेब असतील, या सर्वांना सुद्धा पत्रव्यवहार केलेला आहे. आता मागील 18 नोव्हेंबरला आम्ही मोर्चा काढला असता तिथल्या प्रशासनानं, पालिका प्रशासन, महापौर साहेबांनी येऊन आम्हाला आश्वासन दिलं की येत्या 8 ते 10 दिवसामध्ये आम्ही डम्पिंग ह्या ठिकाणी हलवू, परंतु अद्याप काही झालेलं नाही. आणि सर्व बाजू बघता डम्पिंगमुळे जो होणारा लोकांना त्रास आहे, त्या ठिकाणी लहान मुलाला चर्मरोगाचे आजार मोठ्या प्रमाणात आहेत, श्वसनाचे आजार आहेत, टीबीचे आजार आहेत, मलेरिया, डेंग्यू ह्या सर्व रोगांमुळं जनता हैराण झालेली आहे. त्यामुळे कुठल्याही प्रशासन काही करत नाही. म्हणून शेवटी स्थानिक ह्या ठिकाणचे MLA माननीय मंदाताई म्हात्रे यांना मी आता निवेदन दिलं की मॅडम हा विषय आपण सभागृहामध्ये लक्षवेधी सूचना मांडून आपण ह्या विषयाला वाचा फोडावी आणि येथील जनतेला न्याय मिळवून द्यावा असं त्या निवेदन दिलं. आता येत्या अधिवेशनात तुर्भेवासियांचा डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न आमदार मंदाताई मांडणार आहेत. त्यामुळे त्यावर उपाययोजना होऊन तुर्भेवासी मोकळा श्वास घेतील हे मात्र नक्की. कॅमेरामन सूरज कांबळेसह रिपोर्टर राज चव्हाण, MVTV.
नवी मुंबईत 2009 नंतरच्या धार्मिक स्थळांवर कारवाई सुरू झालेली आहे. याच अनुषंगाने मंगळवारी खारघर येथे देखील ही कारवाई करण्यात आली. ही कारवाई थांबवण्यात यावी तसेच सिडको व पालिका अधिकारी आणि नवी मुंबई मंदिर समिती यांची बैठक घ्यावी या संदर्भातील एक निवेदन आमदार मंदाताई म्हात्रे यांना सोपवण्यात आलंय. त्यानुसार गुरुवारी संबंधितांची बैठक होणार असल्याचं आमदार मंदाताईंनी कळवलंय. नवी मुंबईत 2009 नंतरच्या धार्मिक स्थळांवर तोडक कारवाई सुरू झाली आहे. याच अंतर्गत मंगळवारी खारघर येथे मंदिरावर कारवाई करण्यात आली. ही कारवाई थांबवण्याबाबत नवी मुंबई मंदिर समितीच्या माध्यमातून एक निवेदन आमदार मंदाताई म्हात्रे यांना देण्यात आलंय. धार्मिक स्थळांवरील कारवाईवर नाराजी व्यक्त करत सिडको अधिकारी आणि समितीची मीटिंग घ्यावी या संदर्भातील एक निवेदन मंदिर समितीचे मकरंद म्हात्रे, जेडी कोळी आदींनी आमदार मंदाताईंना दिलंय. यावर ताईंनी गुरुवारी सिडको तसेच पालिका अधिकारी आणि मंदिर समितीचे सदस्य यांची बैठक बोलावली असून त्यांच्यात आमनेसामने चर्चा, समस्यांचे निवारण होण्याची आशा आहे. कॅमेरामन सूरज कांबळेसह रिपोर्टर राज चव्हाण, MVTV. काळा पैसा नष्ट करण्यासाठी नोटाबंदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घातली, तर आता भाजपच्या सर्व खासदार आणि आमदारांना त्यांच्या बँक खात्याचे तपशील सादर करण्याचे आदेश दिलेले आहेत. यासाठी संबंधितांना 1 जानेवारीपर्यंतची मुदत देण्यात आलेली आहे. अर्थव्यवस्थेतील काळा पैसा आणि बनावट चलनाला चाप लावण्याच्या उद्देशाने मोदी सरकारने 8 नोव्हेंबर 2016 रोजी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला होता. आणि आता पंतप्रधान मोदींनी भाजपच्या सर्व खासदार आणि आमदारांना त्यांच्या बँक खात्यांचे तपशील सादर करण्याचे आदेश दिले आहेत. या निर्देशानुसार खासदार आणि आमदारांना 8 नोव्हेंबर ते 31 डिसेंबर पर्यंतच्या बँक खात्यांचे तपशील पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्याकडे जमा करायचे आहेत. बँक खात्याचे हे तपशील जमा करण्यासाठी आमदार आणि खासदारांना 1 जानेवारीपर्यंतची मुदत देण्यात आलेली आहे. ब्युरो रिपोर्ट, MVTV. मुंबईला वाचवण्यासाठी आता पालिका सज्ज झालेली आहे. म्हणजेच मानवनिर्मित वा निसर्गनिर्मित संकटाच्या वेळी महापालिकेचा आपत्कालीन व्यवस्थापन कक्ष आता अधिक सुसज्ज झालेला आहे. कोणत्याही संकटाशी 2 हात करण्याची क्षमता या कक्षाने विकसित केलेली आहे. मुंबईत कोणत्याही आपत्कालीन घटनेत डोळ्यात तेल घालून काम करणारा मुंबई महापालिकेचा आपत्कालीन व्यवस्थापन कक्ष आता अधिक सुसज्ज बनलाय. कोणत्याही संकटाशी 2 हात करण्याची क्षमता या कक्षाने विकसित केली आहे. ऐन पावसाळ्यात निर्माण झालेली पूरस्थिती, आगीची घटना, घातपाताचा प्रसंग यासह कोणत्याही निसर्गनिर्मित अथवा मानवनिर्मित संकटावेळी मुंबईला वाचवण्याचा निर्धार आपत्कालीन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी केला. आंतरराष्ट्रीय स्तरावरील मुंबईचे स्थान लक्षात घेऊन मुंबई महापालिकेच्या अद्ययावत आपत्कालीन व्यवस्थापन विभागाचे लोकार्पण करण्यात आलेले आहे. महापालिकेकडून नागरिकांच्या तक्रारींसाठी 1916 हा टोल फ्री क्रमांक सुरू होऊन 15 वर्ष झाली. आता 24 कार्यालयातही आपत्कालीन व्यवस्थापन कक्ष कार्यान्वित करण्यात आले आहे. ब्युरो रिपोर्ट, MVTV. नोटाबंदीनंतर कर चुकवणाऱ्यांसाठी नवे आयकर विधेयक लोकसभेत मंजूर करण्यात आले आहे. यात बेहिशोबी मालमत्ता घोषित करणाऱ्यांना तसेच मालमत्ता घोषित करण्यास टाळाटाळ करणाऱ्यांसाठी नियम व दंडाची तरतूद आहे. काळ्या पैशांविरोधात नोटाबंदीनंतर ही लढाई आणखी तीव्र केली आहे. कर चुकवेगिरी करणाऱ्यांना लगाम घालण्यासाठी लोकसभेत सादर केलेल्या नव्या आयकर विधेयकाला लोकसभेत मंजुरी मिळाली आहे. या नव्या विधेयकातील तरतुदीनुसार स्वतःहून बेहिशोबी मालमत्ता घोषित करणाऱ्यांना घोषित रकमेवर 50% कर आणि दंडासह त्या रकमेचा 25% भाग 4 वर्षांसाठी सरकारकडे जमा करावा लागणार आहे. याचाच अर्थ ती रक्कम संबंधित व्यक्तीला 4 वर्ष वापरता येणार नाही. तसेच मालमत्ता घोषित करण्यात कुचराई केल्यास थेट 80% पेक्षा जास्त कर आणि दंडाची तरतूद आहे. मोठ्या प्रमाणातील काळा पैसा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हे सरकारच्या लक्षात आल्यानंतर नवे आयकर विधेयक आणण्याचा विचार करण्यात आलाय. ब्युरो रिपोर्ट, MVTV. मार्गशीर्ष महिना अत्यंत पवित्र म्हणून मानला जातो. मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार हा अत्यंत महत्त्वाचा असून श्री लक्ष्मी व्रतासाठी भाविक गुरुवार करतात. काय आहे याचं महात्म्य, याची कथा, पूर्वतयारी जाणूया MVTVच्या साहाय्याने. आपल्या देशात, राज्यात अनेक व्रतवैकल्ये, उपवास, पूजा अर्चना विविध पद्धतीनुसार होतात. ईश्वराचे नामस्मरण करणे हा त्यामागील एकमेव हेतू असतो. यानुसार मार्गशीर्ष महिना अतिशय महत्त्वाचा असतो. या पवित्र महिन्याच्या प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मी व्रत करतात. अनेक भाविक श्री लक्ष्मी देवीचे हे व्रत करतात. आपल्यावर श्री लक्ष्मीची कृपा व्हावी, संसारात सुख समाधान सतत राहावं हा त्यामागील हेतू असतो. या व्रतासाठी नारळ, तांदूळ, आंब्याची पाने, फुले, दुर्वा, फळे, फुलांची वेणी व गजरा आदीसह सुकामेवा व फळे यांचा सहभाग असतो. मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी व्रताचा आरंभ करून शेवटच्या गुरुवारी त्याचे उद्यापन करतात. लक्ष्मी व्रतात त्याचे नियम, पूजाविधी, कहाणी व आरती इत्यादींचा अंतर्भाव होतो. याबाबत सामान्यांनी MVTVला अधिक माहिती देत आपल्या भक्तिरूपी प्रतिक्रिया दिल्या आहेत. आजपासूनच मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात झाली आहे. मार्गशीर्ष महिना हा सर्वात पवित्र मास म्हणून मानला जातो. कारण ह्या महिन्यामध्ये बऱ्याचशा सणांची माहिती असते. दत्त जयंती आहे, गीता जयंती आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे गुरुवारची लक्ष्मीची पूजा ही मार्गशीर्ष महिन्यामध्ये करतात. उद्यापासूनच गुरुवार सुरू होतोय, तर गुरुवारची लक्ष्मीची पूजा ही दिवसभर सर्व सवाष्णी म्हणा किंवा कुमारिका
कुमारिका ह्या आपल्या लग्न जमण्यासाठी हे व्रत करतात आणि सवाष्णी हे आपल्या घरात लक्ष्मी ही अखंड राहावी ह्यासाठी ह्या व्रताचं पालन करत असतात. हे व्रत म्हणजे सकाळी उपवास, दिवसभर उपवास करून संध्याकाळी मग संध्याकाळच्याच लक्ष्मीची व्यवस्थित पूजा मांडून कलश मांडतात. त्याच्यानंतर लक्ष्मीचा फोटो ठेवून हार वगैरे घालून लक्ष्मीची पूजा करून लक्ष्मीला नैवेद्य दाखवून लक्ष्मीची आरती वगैरे करून ही पूजा संपन्न करतात. मार्गशीर्ष महिना हा गुरूंचा महिना मानला जातो. त्याच्यामध्ये गुरु म्हणजे दत्तगुरू यांची पूजा केली जातात. जिथे जिथे मंदिर आहेत दत्तांची तिथे तिथे भरपूर प्रमाणात दत्त जयंती हा उत्सव साजरा केला जातो. मार्गशीर्ष महिन्यामध्ये लक्ष्मीची पूजा मानली जाते आणि त्याचे 5 झाडांच्या 5 फांद्या घेऊन कलश मांडला जातो, नारळ वगैरे हार ठेवून, आणि 5 फळं वगैरे पूजेला मांडली जातात. उद्यापासून पहिला गुरुवार सुरू होतो मार्गशीर्ष महिन्यात, तेव्हा आज साफसफाई करून उद्या पूजा मांडली जाते. पहिला गुरुवार असतो, असे 4 किंवा 5 गुरुवार पडतात प्रत्येक मार्गशीर्ष महिन्यामध्ये. तर प्रत्येक गुरुवारी मग अशी पूजेची मांडणी करायची. 5 फांद्या 5 फळं वगैरे घेऊन कलश मांडायचा आणि त्याच्यामध्ये पोथी वाचून वगैरे पूजा करायची. या व्रतामुळे कृपाप्रसादामुळे सर्व मनोरथ पूर्ण होतात असं सर्वश्रुत असून सर्वसामान्य हे व्रत आनंदाने आणि श्रद्धेने करतात. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रणित कापसे, MBTV. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पुन्हा भेटूया उद्या याच वेळी. तोपर्यंत पाहत राहा MBTV. नमस्कार.